झी 24 तास एक पाऊल पुढे। सिटी ग्रुपचे सीईओ विक्रम पंडित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। सोमवारी जाहीर केलेल्या कंपनीच्या तिमाही आकडेवारीचा पंडित यांच्या राजीनाम्याशी संदर्भ जोडला जातोय। मूळ भारतीय वंशाचे असणाऱ्या विक्रम पंडित यांची 2007 साली सिटी ग्रुपचे सीईओ म्हणून नेमणूक करण्यात आली होती। विक्रम पंडित यांनी सिटी ग्रुपला रामराम केलाय। जगातल्या बलाढ्य अमेरिकन बँकेला 5 वर्ष आपल्या सेवा दिल्यानंतर सीईओ पदावरून पायउतार होण्याचा निर्णय विक्रम पंडित यांनी घेतलाय। सोमवारी सिटी ग्रुपच्या तिमाही आकडेवारीत 88% घट दिसून आली। ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पंडित यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत। कंपनी आर्थिक संकटातून बाहेर पडली असून आता दुसऱ्या कोणीतरी कार्यभार स्वीकारावा असं पंडित यांनी राजीनाम्यानंतर म्हटलंय। पंडित यांचा सिटी ग्रुपचे सीईओ बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता। 1983 साली विक्रम पंडित यांनी मॉर्गन स्टॅनलेच्या इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून जबाबदारी सांभाळली। या कंपनीशी जोडले जाणारे ते पहिले भारतीय होते। 2000 साली पंडित यांची मॉर्गन स्टॅनलेच्या इन्स्टिट्यूशनल सिक्युरिटी आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग बिझनेसचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली। 20 वर्षाहून अधिक काळ काम केल्यानंतर त्यांनी 2005 मध्ये मॉर्गन स्टॅनले कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर त्यांनी हेज फंड आणि ओल्ड लेनची सुरुवात केली। 2007 मध्ये सिटी ग्रुपचे सीईओ म्हणून त्यांची निवड झाली। सिटी बँकेला झालेल्या तोट्यातून सावरण्याची मोठी जबाबदारी पंडित यांच्यावर आली। मात्र त्यानंतर 2008 मध्ये आलेल्या जागतिक मंदी दरम्यान आणि त्यानंतरही बँकेला तारण्याचं शिवधनुष्य त्यांनी लीलया पेललं। विशेष म्हणजे 2009 आणि 2010 या मंदीच्या वर्षात त्यांनी फक्त वार्षिक $1 एवढाच पगार घेऊन काम केलं होतं। अखेर पंडित यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि कंपनी 2 वर्षानंतर पुन्हा एकदा नफ्यात आली। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।